त्यामुळे त्यामुळे आम्हाला काही उलट आमचा आनंद याच्यात आहे, की राहुल गांधीजी यांच्यासारखे अत्यंत समंजस, जे कुठेही विनाकारण रडत नाहीत, कारण नसताना ते कसलेच भावनिक मुद्दे काढत नाहीत, जे प्रचंड व्हिजनरी मुद्दे मांडतात. यांनी कितीही टवाळकी करायचा प्रयत्न केला, तरी राहुलजींनी जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त भारत प्रभावित होतो. यांनी काहीही म्हटलं तरी सुद्धा पण त्या काँग्रेस राहुल असेल, गांधींची साथ तुम्ही शरदचंद्रजी सोडणार का? पवार जर त्यांनी साहेबांची आक्षेप राष्ट्रवादी असेल. घेतला तुमच्या मैत्रीवरती ताई, तर राहुल गांधींची हां. साथ तुम्ही सोडणार का मग? कारण आज आमच्याकडे बातमी आली आहे तशी. मला काय म्हणायचंय, राहुलजींची आम्ही साथ सोडणार आहोत किंवा नाही सोडणार आहोत. माध्यमे किंवा माध्यमांवरचे पॅनलिस्ट म्हणजे मी मगाशी अजून एका वाहिनीवर होते तेव्हाही मी हे म्हटलं, हां. की काँग्रेसचं काय होणार असे सतत प्रश्न विचारण्यापेक्षा या सगळ्यांनी हं, भाजपचं काय होणार इकडे हं, जरा म्हणजे जे रॉकेट लावले ना तुम्ही दिवाळीच्या आधीचं, ते हं. रॉकेट थोडंसं जरा देवेंद्रजींच्या दिशेनं त्याचं टोक करा ना. त्या तुम्ही रॉकेटचं येण्याच्या टोक आधी जे तुम्ही तिकडच या होतं टोक आणि पद्धतीने आता केलंय पण ना, तिकडेच आहे. ते जरा तुमचं डिरेक्शन चुकलेलं आहे, असं मला वाटतंय एक. हां. दुसरं असं, की राहुलजींच्या सोबतची जी युती आहे, ती युती एका फार मोठ्या ती जर फक्त सत्ता प्राप्तीसाठी असती, तर आम्हीही देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांना जेलमध्ये टाकायची भाषा केली त्यांनाच, जे एकेकाळी म्हणाले, की आम्हाला काँग्रेस मुक्त करायचं आहे, तोच पक्ष आता काँग्रेस युक्त झालेला आहे. ठीक आहे. त्यामुळे हे त्यांनी याच्यावरती भाष्यच करू नये. बरं ठीक आहे. त्यांनी भाष्य काँग्रेस करू आणि नये. आम्ही बघून त्यांनी भाष्य घ्यायला करू नये. फार पण एक समर्थ भाष्य आहोत. सातत्याने केलं काँग्रेसचे जातंय. नेते मला आणि आमचे शीतलताईंकडून नेते उत्तर फार हवंय. समंजस आहेत. शीतलताई, बघा तुम्ही सगळ्यांचं एक म्हणणं असं येतंय, की हे 2 ठाकरे भाऊ एकत्र आले तर सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कोणाचा होणार आहे? तर तुमचा होणार आहे. सगळ्यात जास्त अस्वस्थता तुमची होणार आहे. आणि सगळ्यांचं म्हणतायत, की बघा त्यांचा चेहरा बघा. हे असं का होतंय? खरंच तुम्ही अस्वस्थ आहात का? विलासजी, माझ्या चेहऱ्यावरून जर असं वाटत असेल आम्ही अस्वस्थ वाटतोय, तर मला खरं वाटतं त्यांचे चष्म्याचे नंबर बदलले पाहिजेत. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं, जर 2 भाऊ एकत्र येत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. हं. मी स्पष्टपणे पहिल्याच वाक्य माझं होतं, की आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. हे बघा, जर तर म्हणजे बाजारात तुरी आणि भटणीला मारी अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. ते सांगतायत आमची कौटुंबिक भेट आहे. परंतु नाही, बाकीच्यांचं पण म्हणणं आहे, आता नाही ती गाडं खूप राजकीय पुढे भेट गेलं होती. असं नाही वाटत तुम्हाला? एक तर काय तुम्ही म्हणताय? स्वतःचं समाधान करून घेताय असं असू शकतं, नाही, की मग असं अजिबात नाही, काहीतरी. अजिबात नाही. आता मी तुम्हाला बघा परत एकदा विलासजी, ताई, मी तुम्ही परत काय एकदा म्हणत सांगू होतात? इच्छिते. ह्या डिबेटमध्ये मी शिवसेनेच्या प्रवक्त्यांना हे म्हणताना ऐकलंय. अहो, कोण कुणाकडे जाणार? शिवतीर्थहून कोणी बाहेर पडणार की मातोश्रीहून कोण बाहेर पडणार? आज झालं ना, मातोश्रीहून उद्धव ठाकरे बाहेर पडले, शिवतीर्थवर गेले, अहो, 3 म्हणजे तास त्यांची बैठका केल्या. अपरिहार्यता बघा. हं? भीती एवढी आहे, की आता कोणीतरी मला हात द्या, मला कोणीतरी साथ द्या, ही परिस्थिती आहे. संपलेल्या पक्षावर मला बोलायचं नाही, आम्ही बोलणार नाही, हे बोलणारे आदित्य ठाकरे. आणि आज भावाची आठवण येते. म्हणजे कसे रंग बदलतायत हे सगळ्यांना दिसतंय, आणि कशासाठी बदलतायत हे त्यातल्या त्यात जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत ऑफिशियली काहीही सांगितलं जात नाहीये, हां, कारण शिवतीर्थावर शेवटचं भाषण कुणाचं होणार हेही हां. तेवढंच महत्वाचं आहे. कुठले ठाकरे शेवटचं भाषण करणार हेही महत्वाचं आहे. त्याच्यामुळे जेव्हा त्याच्यावर अनाउन्समेंट होईल, तेव्हा नक्की याच्यावर आम्ही ऐकलत ताई, नक्कीच किती आपण परत सुषमाताई, एकदा किती चर्चा प्रश्न करू, आहेत? की नक्की काय होणार आहे. इतकं सोपं आणि आहे का तुमच्या अजूनही 2 भावांना एकत्र सुषमाताई येणं, एकत्र सांगत नाहीयेत, आणणं? की काँग्रेस बरोबर तुम्ही विलास राहणार आहात. जर भैया काँग्रेसनं ऑब्जेक्शन घेतलं, तर हां. तुम्ही राहणार आहात की राहणार नाही, याच्याबद्दलचं ताई ताई उत्तर सुषमाताई ए एक तुमच्याकडनं एक मिनिटात, स्पष्टपणे एक आलेलं मिनिटात नाहीये. चांगलं उत्तर सुषमाताई देऊ शकतात, पण एकाच मिनिटात ताई. विलास भैया मला वाटतंय दुपारी सुद्धा मी आपल्या चॅनलवर बोलले आणि दुपारीही मी हा मुद्दा मांडला, की 2 पक्ष हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्या पक्षाचे स्वतंत्र नेते आहेत, त्यांची कार्यपद्धती आहे, त्यांची संघटनात्मक बांधणी आहे. त्यामुळे लगेचच 2 पक्षाचे नेते एकत्रित दसरा मेळाव्यात दिसणार आहेत, असं प्रिडिक्ट करून जे चाललेलं आहे, ते पहिल्यांदा तर चूक आहे. दुसरी गोष्ट अशी, की मनसे हा वेगळा पक्ष आहे, शिवसेना हा वेगळा पक्ष आहे आणि मनसे हा जो पक्ष आहे, हा पक्ष हा काही कुणाकडून तरी काही चोरी करून गुवाहाटीला आमदार पळवून नेऊन आणि 50 खोके देऊन असा काही आणलेला पक्ष नाहीये. त्यांनी कर्तृत्वाने उभा केलेला पक्ष आहे. त्या पक्षाचं निवडणूक चिन्ह बर सुद्धा बॅलेट बॉक्समधनं मतांच्या आधारे मिळवलेलं ते निवडणूक चिन्ह आहे. ते कुणाच्याही पक्षाचं चोरून घेतलेलं
किंवा ईडी बरं. सीबीआयला धमकावून इलेक्शन कमिशनला हाताशी धरून असं करून मिळवलेलं ते चिन्ह नाही. त्यामुळे त्या पक्षाला, त्या चिन्हाला, त्या संघटनेला, त्या बांधणीला मानणारे अनेक लोक, त्यांचे सगळे पदाधिकारी, त्यांचं कोर ग्रुप, या सगळ्या लोकांनी मिळून जेव्हा ते ठरवतील, जेव्हा ते बोलतील आणि तेव्हा कधीतरी ते एकत्रित येणार आहेत की नाही. कारण त्यांना त्यांच्या लोकांना जर संबोधित करायचं असेल आणि ते वेगळ्या दसरा मेळाव्यात करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपण आत्तापासून इतकं प्रीमॅच्युअर काहीतरी बोलणं ठीक हे आहे, फार ठीक आहे, बालिशपणाचं ठीक असेल आहे ताई. आणि ही त्यावर तुमची मला नाही स्ट्रॅटेजी वाटत असू की शकते त्यामध्ये तथ्य आणि आहे. तुमच्या भूमिकेवर तुमच्या ठिकाणी योग्य आहात, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण मला देशमुख सरांना विचारायचं आहे, सर आताच्या ह्या सगळ्या सिनारिओमध्ये जर समजा हे दोघं आले आणि त्याची युतीची घोषणा केली, काही महानगरपालिकांमध्ये एकत्र आले, याचे काय राजकीय परिणाम तुम्हाला महाराष्ट्रात संभवतात, महाविकास आघाडीवर सुद्धा, महायुतीच्या संदर्भात सुद्धा काय वाटतं? एकतर बघा, राज ठाकरे भले त्यांचे उमेदवार निवडून येत नसतील, आले तरी कमी येत असतील, परंतु त्यांच्या सभांना गर्दी होते, लोक त्यांची भाषणं ऐकतात, त्यांच्या विधानाची चर्चा अनेक दिवस होत असते. त्यामुळे राज ठाकरे यांना जो एक नेमका आपण म्हणतो ना क्रम आहे, त्यांना मिळणाऱ्या मतांना विजयाची किनार हवी आहे. आणि उद्धव ठाकरेंना आता राजकीय आव्हान खूप मोठं आहे. राजकीय आव्हानाला सामना देत देत ते सामना करत करत इथपर्यंत आलेले आहे. या दोघांचं समजा एकत्र येण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला तर त्यांच्यापासून दुरावलेला मतदार त्यांना परत मिळू शकतो, की ज्याची निराशा झाली होती की हे काय बरोबर नाही आणि हे काय करू इच्छित नाहीत. तर तो मतदार सुखावेल, शिवाय दोघांची एकी होईल आणि राजकारणामध्ये 1+1 2 होत नाही, तर 1 आणि 1 11 पण होतात. त्यामुळं ताकद तर निर्माण होईलच त्यांची आणि त्याचा फायदा ते दोघं भाऊ कसे घेतात, कारण त्यांच्याकडं त्यांना मुंबईच्या प्रश्नांची जेवढी जाण आहे तेवढी कदाचित इतरांना तेवढी असेल, पण त्यांनी सोडवले का हा प्रश्न याच्यात मी जाणार नाही. त्याच्यावर तुम्ही स्वतंत्र डिबेट घ्या, मुंबईसाठी कोणी काय केलं ते. पण एक मी नक्की सांगतो की राजकारण हे परसेप्शनवर, आकलनावर चालतं. जनतेच्या दृष्टीने ठाकरे एकत्र येणं हे त्याला काय प्रतिसाद मिळाला हे आपण वरळीच्या त्या डोममध्ये जो त्यांनी मेळावा घेतला हिंदी भाषेच्या विरोधासाठीचा, त्याच्यावर दिसून आला. आज मुंबईमध्ये चर्चा ती होते. आता अर्थात याचा राजकीय तोटा हा महायुतीला होऊ शकतो, कारण मुंबईमध्ये ठाकरे जर दोघं एकत्र आले आणि दोघांनी एकत्रितपणे काही चांगला कार्यक्रम जर दिला जनतेला आणि जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवला, तर सगळ्यात मोठी अडचण की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची होऊ शकते. आज त्यांना असं वाटतं की आमच्याकडे 50 पेक्षा अधिक नगरसेवक आलेत, माजी नगरसेवक, त्यामुळे आमची ताकद वाढली आहे, आमच्याकडे आमदार आहेत. परंतु कसं असतं की मला वाटतं मैदानामध्ये हे जे जात आव्हान असताना निर्माण शेवटी झाले ना त्याचा सर, हे जे आव्हान त्यांच्या समोर, ठाकरेंच्या समोर निर्माण झाले, दोघांच्या समोर, एकत्रितपणे या आव्हानाचा सामना करूया आणि बघूया काय होतंय. कदाचित अशा प्रकारची रणनीती सुद्धा असू शकते. तुम्ही म्हणालात तसं त्याची जाहीर घोषणा होईल तेव्हा महाराष्ट्राला कळेलच. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ठाकरेंचं एकत्र येणं हे निश्चितपणे एक परिणामकारक राजकीय दृष्ट्या तरी चर्चेसाठी तरी असणार आहे, यात कुठलंही दुमत नाहीये. पण प्रेक्षकांना काय वाटतं